वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। यामध्ये आम्ही बघतो आहे की एक द्रव्य अन्य द्रव्याचा कर्ता असू शकत नाही। दोन द्रव्यांमध्ये कोणत्याही तऱ्हेचा संबंध असत नाही। निमित्त नैमित्तिक संबंध देखील दोन द्रव्यात नाही आहे, तर दोन द्रव्यांच्या दोन वर्तमान पर्यायीत आहे आणि म्हणून अशा तऱ्हेचा दोन द्रव्यांमध्ये कोणत्याही तऱ्हेचा संबंध नाही। जीव आणि कर्म यांचा जर आम्ही संबंध पाहू म्हटलं तर हे विरुद्ध स्वभाववाले आहे आणि विरुद्ध स्वभावाचं कधीही अशा तऱ्हेने एकीकरण होऊन एकपणा त्या ठिकाणी होऊ शकत नाही। जीवाचा स्वभाव चेतन रूप आहे, पुद्गलाचा अचेतन रूप आहे। जीव हा अरूपी आहे, पुद्गल द्रव्य रूपी आहे। पुद्गलामध्ये स्पर्श रस गंध वर्ण गुण आहे, जीव अरस अगंध स्वभावी आहे। पुद्गल इंद्रिय ग्राह्य आहे, जीव अशा प्रकारे इंद्रिय अगोचर आहे, इंद्रियांनी ग्रहण होत नाही म्हणून अनिंद्रिय आहे। पाच इंद्रियांचा उपयोग जेव्हा सुरू असतो तेव्हा आत्म्याचं भान जीवाला होऊ शकत नाही। जेव्हा पाच इंद्रियांचा उपयोग करणं उपयोग बंद आहे तेव्हा मनाच्या माध्यमातून चिंतन करून मनाचाही उपयोग सूक्ष्म करत असताना आत्मदर्शन संभवनीय आहे। म्हणजे आत्मा हा इंद्रिय गोचर नाही आणि अशा तऱ्हेने कर्म आणि आत्मा यांच्यामध्ये वस्तुभेद आहे, दोन अलग अलग गोष्टी आहे आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचा तादात्म्य संबंध, तादाचित्क संबंध, गुणगुणी संबंध, लक्ष लक्षण संबंध, विशेष विशेषण संबंध असा कोणताही कर्ता कर्म संबंध असा असू शकत नाही। म्हणून आचार्य हे सरळ सांगतात आहे की कोणतंही द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा कर्ता असू शकत नाही, पराचा अकर्ताच आहे। एका क्षेत्रात राहत असूनही अनंत द्रव्य एका क्षेत्रात राहत असूनही त्यांचा स्वतंत्र स्वतंत्र कार्यभार आहे। ते एकमेकांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करत नाही, त्यांच्या पर्यायी त्यांच्या स्वतंत्र रीतीने होत आहे, त्यांचं परिणमन स्वतंत्र रीतीने होत आहे आणि ते दुसऱ्यांमध्ये काहीही करू शकत नाही। अशा तऱ्हेचं बघितल्यानंतर आचार्य सांगतात की जे जीव या वस्तू स्वभावाचा स्वीकार करत नाही त्यांची विपरीत मान्यता राहील, कारण त्यांनी वस्तुतत्व जसं आहे तसं जर स्वीकारलं नाही आणि स्वतःच्या मनामध्ये त्यांनी वस्तुतत्वाविषयीची जी कल्पना केली आहे त्या रूपाने जर त्यांनी वस्तुतत्व आहे असं मानलं तर त्यांना निश्चितपणे कर्मबंध होणार आहे। विपरीत मान्यता हीच कर्मबंधाचं मूळ कारण असणार आहे। गाथा क्रमांक कलश 202 नंबरचा। ये तु स्वभाव नियमं कलयन्ति नेमं अज्ञानमग्न महसो बतते वराकः कुर्वन्ति कर्म ततएव हि भाव कर्म कर्ता स्वयं भवति चेतन एव नान्यः। जे अज्ञानी जन वस्तूच्या स्वभावाचा पूर्वोक्त नियम जाणत नाही, पूर्वोक्त नियम म्हणजे जे आम्ही गृहीत धरलेले आहे, जे आम्ही सामान्य गुण म्हणून मान्य केलेले आहे की जगामध्ये कोणत्याही द्रव्याची उत्पत्ती होत नाही, विनाश होत नाही, प्रत्येकाचं स्वतंत्र परिणमन आहे,
त्याचं त्याच्यामध्ये सगळं कार्य होऊ लागलं. परात तो काहीही करत नाही. ही वस्तुव्यवस्था अभेद्य आहे. याचं कुणीही उल्लंघन करू शकत नाही. कितीही सामर्थ्यवान पुरुष असेल तरी देखील या वस्तुतत्वाचं उल्लंघन करण्याचं सामर्थ्य कोणत्याही द्रव्यांमध्ये असणार नाही. असा हा नियम ज्यांना ज्ञात नाही किंवा जाणत नाही त्यांची कीव करून परमदळेव आचार्य म्हणतात की त्यांचे पुरुषार्थ रूप तेज अज्ञानामध्ये डुबून गेल्यामुळे ते बिचारे दीन होऊन कर्म करतात. त्यांना म्हटलेलं आहे की त्यांचं पुरुषार्थ ते त्यांच्याजवळ आहे, पण पुरुषार्थाचं तेज जे आहे त्या आत्मस्वभावाला जाणण्यासाठी वापरत नाही आणि त्याचा उपयोग दुरुपयोग करून ते स्वतःला अज्ञान रूप त्या ठिकाणी प्रवृत्ती करतात, विपरीत मान्यता करतात आणि आचार्य अशांबद्दल खेद व्यक्त करतात की अरे किती हे दुर्दैवी प्राणी आहे की त्यांना वस्तुतत्व त्या ठिकाणी ज्ञात झालेलं नाही आणि अशा तऱ्हेने कर्मानी ते लिप्त होत आहे, ज्ञानापासून च्युत होतात आणि म्हणूनच भावकर्माचा करता स्वयंचेतनच होतो, दुसरा कुणीही होत नाही. म्हणून जे भावकर्म आहे, रागादी भावकर्म आहे, याचा करता जो कोण बनतो हा अज्ञानी जीव त्याचा करता बनतो. जे अज्ञानी मिथ्या दृष्टी आहे ते वस्तूच्या स्वरूपाची मर्यादा तर जाणत नाही आणि स्वतःला परद्रव्याचा करता मानतात. त्यांना असं वाटतं जगामध्ये सगळं काही जे चाललं आहे ते माझ्या नियमानुसार हुकमानुसार चाललेलं आहे. मी इच्छा केली तशाप्रमाणे परवस्तूचं परिवर्तन होतं असं त्यांना विपरीत मान्यता त्यांच्या जीवनात असते आणि म्हणून तो परद्रव्याचा स्वतःला करता मानतो. तेव्हा स्वयं अज्ञान रूप परिणमित होतो आणि म्हणून तो असा विपरीत मान्यता करतो, हे त्याचं अज्ञान आहे. आणि हा अज्ञानी देखील स्वयं आपल्या उपादानगत योग्यतेने तो तसा परिणत झालेला आहे. म्हणून आपल्या भावकर्माचा करता अज्ञानीच स्वयमेव आहे, दुसरा पुद्गल वगैरे कोणीही त्याचा करता असणार नाही. अज्ञानी जन पराचं कर्तृत्व स्वीकार करून, पराच्या कर्तृत्वाबद्दल आचार्यांनी प्रत्येक ठिकाणी बऱ्याच वेळेला ही गोष्ट सांगितलेली आहे. रटून रटून ते आमच्याकडून एक गोष्ट वदवून घेतात आहे की तू पराचा करता नाही. पूर्ण जर आम्ही समयसार बघितलं तर 4 गोष्टींचा त्यांनी निषेध केलेला आम्हाला दिसतो. परकर्तृत्वाचा, परभोक्तृत्वाचा, अहंकाराचा आणि ममकाराचा. कारण या 4च गोष्टी जगामध्ये आम्हाला त्रस्त करत आहे, चतुर्गतीमध्ये आम्हाला परिभ्रमण करायला लावत आहे आणि म्हणून आचार्य वारंवार करुणारूपाने आम्हाला उपदेश देतात की आता तुला ज्ञान आहे, तुझ्या हाती समयसार सारखा ग्रंथ उपलब्ध आहे, तू त्याचं योग्य रीतीने निर्णय करू शकतो, चांगलं काय वाईट काय हे तू बघू शकतो आणि आता तुझ्या पुरुषार्थाचा उपयोग तुला इकडे करायचा आहे. जे आजपर्यंत अज्ञानामध्ये तुझी परिणती झाली ती बदलवून तुला समीचीन दृष्टी त्या ठिकाणी आणायची आहे. म्हणून पराचं कर्तृत्व अनादिकालापासून हा अज्ञानी जन स्वीकारत होता आणि स्वतःला पराचा करता मानतो. पर आत्मा आणि कर्म आणि स्वआत्मा यांचं पृथक सत्तारूप असते. स्वतःचा आत्मा वेगळा आहे, पराचा आत्मा देखील वेगळा आहे आणि कर्म देखील पृथक आहे. मी म्हटलं की हे माझे नातेवाईक आहे, हे यांच्याशी माझा संबंध आहे. ठीक आहे, नातं आहे, पण ते कुठल्या भवापर्यंत आणि कशा तऱ्हेचं? जेव्हा प्रवचनसार मध्ये नात्यासाठी हा प्रश्न उपस्थित झाला की दीक्षार्थी ज्या वेळेला दीक्षा घेण्यासाठी उत्सुक होऊन गुरूंच्या समीप गेलेला आहे आणि गुरूंना विनंती करतो आहे की मला आता दीक्षा देण्यात यावी, तुमच्यासारखं मलाही आत्मबोध प्राप्त झाला पाहिजे. आणि त्यावेळेला आचार्य त्याला म्हणतात की तू पहिल्यांदा आई वडील भाऊ बहीण या सगळ्यांना तू सांगून ये आणि त्यानंतर तुला दीक्षा दिली जाईल.
हा जो दीक्षार्थी मुमुक्षु जीव आहे, हा गेल्यानंतर म्हणतो आई वडिलांना की माझ्या शरीराला जन्म देणाऱ्या अशा माझ्या माता पित्यांनो, म्हणजे त्याची भाषा पहा. आत्म्याचा न जन्म आहे न मृत्यू आहे, आणि म्हणून ही काही जी उत्पत्ती झालेली आहे, ही शरीर झालेली आहे, म्हणजे शरीराची निर्मिती झालेली आहे, आणि त्याला तुम्ही जन्म दिलेला आहे. आणि म्हणून मला माझ्या आता आत्मकल्याणाची इच्छा जागृत झालेली आहे. तेव्हा माझ्या या इच्छेमध्ये तुम्ही अडथळा आणू नका, तुम्ही मला स्वीकार करा आणि मला परमिशन द्या. अशा तऱ्हेची ती अभिव्यक्त तो इच्छा करतो. याचा अर्थ पर नातेवाईक देखील जे आहे, पुत्र मित्र कलत्र, हे जे काही सगळे जगामध्ये आम्ही मांडतो, हे सगळे त्या भवाचे संबंधित आहे, एक. आणि दुसरं, आम्हाला हेच नातं निरंतर मिळेल असंही नाही. अनेक वेळा शत्रू देखील आमचा मित्र बनून जन्म घेऊ शकतो. तर अशा या नात्यांची असार्थकता जाणून हे देखील पर आहे हे मान्यतेमध्ये ठेवून, आणि कर्म यांना देखील पृथक सत्तारूप वस्तू आहे, आणि एक वस्तू दुसऱ्या वस्तुरूप होत नाही. हा अकाट्य नियम आहे की कोणतंही द्रव्य परद्रव्य रूप होत नाही. एक क्षेत्रावर भलाई राहील, एकमेक झाल्यासारखं दिसेल, तरी देखील त्याची पृथक सत्तात्मकता नित्य विद्यमान आहे. आम्ही व्यवहारामध्ये बघतो की बऱ्याचदा वस्तूंमध्ये भेसळयुक्त आम्ही खरेदी करतो. हळदीमध्ये कधी कधी काळी पिवळी माती पण मिसळलेली असू शकते. परंतु हे असलं तरी देखील जो त्यामधल्या लक्षणभेदाला जाणतो आणि पृथक्करणाची प्रक्रिया जाणतो, तो त्या दोनला अलग अलग करू शकतो, किंवा हे दोन या पद्धतीने अलग होऊ शकतात हे तो दुसऱ्यांना देखील सांगू शकतो. कुशल सुवर्णकार, त्याच्यामध्ये सोन्यामध्ये कितीही हिणकसपणा असला तरी देखील ते सुवर्ण शुद्ध रूपात करू शकतो. याचा सरळ सरळ अर्थ आहे, ती हिणकस वस्तू कधीही सुवर्ण रूपाने परिणत झालेली नाही. तिचा मूळ स्वभाव जो आहे तो कायम आहे. सुवर्णाचा जो मूळ स्वभाव आहे तो कोणत्याही अवस्थेत असेल तरीही विद्यमान आहे. म्हणून एक वस्तू दुसऱ्या वस्तुरूप कधीही होत नाही. एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही. जो स्पर्श गुण आहे तो बदलून रसगुण रूप होत नाही. जीवाचा ज्ञान गुण बदलून दर्शन गुण रूप होत नाही. कधीही ते असं होणार नाही की दर्शन गुणाने ज्ञान गुणाचं कार्य केलं किंवा ज्ञान गुणाने दर्शन गुणाचं कार्य केलं, असं कधीही संभवनीय नाही. ज्याला जे कार्य नेमून दिलेलं आहे, जे ते करतो आहे, तेच तो कार्य ते तिथे करणार आहे. जणू काही प्रत्येक गुणाचं स्पेशलायझेशन त्या ठिकाणी आहे. एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही, त्याच्यामध्ये काहीही बघत नाही. इंद्रियांचं देखील पहा तसंच आहे की एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियाचं कार्य करत नाही. आम्ही वस्तू बघतो म्हणजे काय करतो, चक्षु इंद्रियानी आम्ही वस्तूचा रंग आणि आकार जाणू शकतो. बस एवढंच आम्ही करू शकतो चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून. घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून आम्ही फक्त वस्तूचा गंध अनुभवू शकतो, दुसरं काहीही नाही. ही अशी वस्तुतत्वाची जगामध्ये अत्यंत अशी स्वतंत्रता आहे. एक वस्तू किंवा एक गुण दुसऱ्या गुणरूप परिणमन करत नाही. एक त्याचं परिणमन त्याच्याच मध्ये होतं. आता आंबा आम्ही घेतला समजा, आता आंब्याचा पहिल्यांदा कैरी अवस्थेमध्ये जो कडक स्पर्श होता, तो स्पर्श गुण कालांतराने मृदुरूप झाला. जो रसगुण पहिल्यांदा आंबट रूपाचा होता, तोच रसगुण बदलून आता गोड रस झालेला आहे. म्हणजे तेच गुण त्याच्या पर्यायी बदलल्या, परंतु त्याचा ओरिजिनल गुणधर्म मात्र बदलला नाही. स्पर्श गुण रसगुण रूप झालेला नाही. ही अशी वस्तूची अकाट्य अशी मर्यादा आहे, आणि या मर्यादेतच आम्हाला वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि अशा तऱ्हेने हे सत्य
अत्यंत व्यापक आणि अमर्यादित आहे. सत्य नेहमी अमर्यादित असणार आहे, व्यापक असणार आहे, अनादि अनंत सत्य आहे. या सत्याला कुणीही प्रतिशः देऊ शकत नाही. परंतु ह्या नियमाला जे स्वीकारत नाही ते परामध्ये इष्ट अनिष्ट कल्पना करून परकर्तृत्वाच्या अहंकाराने ग्रसित होतात. काय केलं आम्ही? वास्तविकतः आम्ही परात काहीही करू शकत नाही. पण समजा परवस्तूचं आमच्या इच्छेनुसार परिणमन झालं तर आम्ही असं अज्ञान रूपाने मानतो की माझ्या इच्छेमुळे या वस्तूत असं परिणमन झालेलं आहे. वास्तविकतः त्या वस्तूमध्ये तशी उपादानगत योग्यता होती म्हणून त्याचं परिणमन झालेलं आहे. असं असतानाही आम्ही परकर्तृत्वाचा अहंकार आमच्या जीवनात इतका असतो की आम्ही त्यांनीच माझ्याच मुळे झालं ही मान्यता आमची दृढमूल करतो आणि परावर आमचं वर्चस्व गाजवू इच्छितो. पर व्यक्तींवर किंवा पर वस्तूवर गाजविलं तर ती वस्तू मात्र काही आम्हाला प्रतिसाद देत नाही, ती अचेतन असल्यामुळे. पण जेव्हा आम्ही परव्यक्तीवर आमचं वर्चस्व गाजवितो त्यावेळेला प्रत्येक वेळेला ती व्यक्ती आमचं ऐकेलच असं नाहीये आणि तिला ते आवडतच माझं वर्चस्व गाजविणं असंही नाही. कारण प्रत्येकाचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे आणि परावर कुणीही आपला स्वामित्वपणा गाजवू शकत नाही. आणि समोरच्या व्यक्तीने जर तसं केलं नाही, आमचं म्हणणं ऐकलं नाही तर त्या कल्पनेनी आम्ही दुःखी होतो की मी म्हंटलो आणि तिने ऐकलं नाही. इथे पण कोणता भाव येतो? माझा अहंकाराचा भाव की मी म्हंटलो, एवढं मी म्हणून ऐकलं नाही दुय्यम झालं, पण मी म्हंटल हे महत्वपूर्ण मानतो आणि या मान्यतेमध्ये आम्ही स्वयं दुःखी होतो आणि निराशा आमच्या पदरी पडते. अज्ञानाने भावकर्माचा कर्ता बनतो आणि अशा रीतीने हा जो अज्ञानी आहे, विपरीत मान्यतावाला आहे, हा आपल्या अज्ञान बुद्धीने भावकर्माचा कर्ता बनतो. मात्र द्रव्य कर्माचा कर्ता तो कदापिही बनवू शकत नाही. अज्ञानी बनेल तर भावकर्माचं कर्तृत्व घेऊ शकतो म्हणजे त्यांनी ते स्वीकारलं आहे म्हणून. आणि द्रव्य कर्म तर पृथकच आहे, हे तर जडरूप आहे आणि ते जडरूप असल्यामुळे हा अज्ञानी जरी त्या द्रव्य कर्माचा कर्ता कदापिही होऊ शकत नाही. मग द्रव्य कर्माचा कर्ता कोण? तर द्रव्य कर्माचा कर्ता जी विसरसोपचय रूप कर्माण वर्गणा कर्मरूप परिणमण्यासाठी तत्पर आहे, ती त्या समयात द्रव्य कर्मरूप परिणमते, ती त्याचा कर्ता आहे. जो अज्ञानी नाशवान अध्रुव संयोग आणि संयोगी भावांना आपलं मानतो. काय केलं या अज्ञानी जीवानी? की जे नाशवान आहे, ज्याचा प्रतिसमय परिणमन होत आहे असं वस्तुतत्व आहे, अध्रुव आहे, संयोग आणि संयोगी भावांना, पराचा संयोग होऊन काही घटना घडलेल्या आहे आणि परसंयोग भाव तिथे विद्यमान आहे, या सगळ्यांना तो आपलं मानतो. त्याला वस्तू स्वभावच ज्ञात नाही. शुभ भाव हे तर ज्ञानीलाही होतात, पण तरीही तो त्याचा कर्ता बनत नाही. आणि मी ते कर्म केलं, माझं ते कर्म आहे शुभ भाव, हे तो स्वीकारत नाही. म्हणून ज्ञानी हा भावकर्माचा कर्ता होत नाही. भावकर्म त्याच्या पर्यायीत नाही असं नाही आहे, त्याच्या जीवनात भावकर्म असणार आहे, परंतु त्या भावकर्मांना तो मी आहे हे मानत नाही आणि म्हणून त्याला भावकर्माचा कर्ता म्हटल्या जात नाही. जो दुर्मती विकल अज्ञानी, जो दुर्मती आहे, विकल आहे, अल्पज्ञानी आहे आणि अज्ञानी आहे, जिनी सुरीती पररीती न जाणी, ज्यांना योग्य काय अयोग्य काय, रीत काय आहे, वस्तुतत्व काय आहे हे ज्ञात नाही. माया मगन भरमके भरता,
माया याच्यामध्ये ते मग्न आहे मायेमध्ये, आणि भ्रमाचे ते करते आहे. ते जीव भाव कर्म के करता, ते जीव भाव कर्माचे करते होतात. जे मिथ्यामती तिमिर असो, लखे न जीव अजीव. मिथ्यामती असल्यामुळे तिमिर आहे, अंधकार आहे, आणि त्यामुळे जीव द्रव्य कोणतं, अजीव द्रव्य काय आहे, हे ज्यांना ज्ञात नाही. तेही भावित कर्म के करता होई सती. तेच भाव कर्माचे नित्य करते होतात. जे अशुद्ध परिणती धरे, करे अहम परवान. ते अशुद्ध परिणती धारण करतात आणि करे अहम परवान, परपदार्थामध्ये अहमपणा करतात. ते अशुद्ध परिणाम के करता होई अजान. ते अशुद्ध परिणामाचे करते त्या ठिकाणी पडतात. तात्पर्य या कलशाचं, की जे जीव असे मानतात की मी परद्रव्याचा करता आहे, वास्तविक तो पराचा करता होऊ शकतच नाही. पण मी पराचा करता आहे, हा जो त्याचा परिणाम झालेला आहे, त्या परिणामाचा फक्त तो करता आहे. कशाचा करता आहे, तर परद्रव्याचा तर करता नाहीच नाही, पण मी पराचं करतो आहे असा त्याचा जो भाव झालेला आहे, या भावाचा मात्र तो करता होतो. आणि हाच अज्ञान भाव आहे, आणि म्हणून तो आपल्या अज्ञानाचा किंवा रागाचा करता आहे. अशा तऱ्हेचा हा कलश आपण बघितला. आणि यानंतर 4 गाथा येणार आहे, की जीवाला जो मिथ्या भाव होतो, मिथ्यात्व रूप परिणाम होतात, त्याचा निश्चयाने करता कोण. याचा आचार्य परत विचार करतात आहे, कारण शेवटी म्हणजे सर्व विशुद्ध अधिकार आहे, सर्व सारांश उहापोह आचार्यांना या ठिकाणी करायचा आहे. आणि मिथ्यात्व परिणामाचा निश्चयाने करता कोण, हा प्रश्न आता त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिथ्यात्वाचा करता आम्ही एक तर जीवाला म्हणू, एक तर अजीवाला म्हणू. एक तर जीव आणि अजीव मिळून मिथ्यात्व झालं असं म्हणू, किंवा एक तर जीव मिथ्यात्व करत नाही आणि अजीवही मिथ्यात्व करत नाही असं आम्ही म्हणू. 4 पॉसिबिलिटी आचार्यांनी निर्माण केल्या, आणि 4 तऱ्हेनी आचार्यांनी या ठिकाणी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. जीव पहिल्यांदा मिथ्यात्वाचा करता आहे, जीव मिथ्यात्वाचा करता नाही. जीव आणि कर्म मिळून मिथ्यात्वाचा करता आहे, आणि जीवही मिथ्यात्वाचा करता नाही, आणि पुद्गलही मिथ्यात्वाचा करता नाही. ही गोष्ट आता या 4 गाथांमध्ये आचार्य स्पष्ट करणार आहेत. गाथा पहा. 328 ते 331 गाथा आपण बघतोय. मिच्छत्तम जदि पयडी, मिच्छादिठी करेदि अप्पाणम, तम्हा अचेदनादे पयडी ननुकार गोपतो. अहवा एसो जीवो पुग्गलदौवस्य पुनदिमिच्छत्तम, तम्हा पुग्गलदौवम मिच्छादिठ्ठीन पुनजीवो. अहजीवोपयडितः पुग्गलदौवम पुनन्तिमिच्छत्तम, तम्हा दोहिकदं ते दोन्निविभुञ्जन्ति तस्य फलम्. अहनपयडी न जीवो पुग्गलदौवम करेदिमिच्छत्तम, तम्हा पुग्गलदौवम मिच्छत्तम तू न धूमिच्छाम. मिथ्यात्व भावाचा करता नेमकं कोण, हा प्रश्न आचार्य विचारत आहेत. आणि त्याच्या उत्तरादाखल या 4 गाथा या ठिकाणी कुंद देवांनी लिहिलेल्या आहेत. जदि मिच्छत्तम पयडी अप्पाणम मिच्छादिठी करती. जर मिथ्यात्व नामक मोह कर्माची पुद्गल द्रव्यमय प्रकृती आत्म्याला मिथ्या दृष्टी करते असे मानले तर, म्हणजे मिथ्यात्व नामक द्रव्यकर्म आहे,
आणि या मिथ्यात्व द्रव्य कर्माचा उदयानी जीवाला मिथ्या दृष्टी केलं. म्हणजे द्रव्य प्रत्ययाचा उदय, जे पूर्वी बांधलेलं कर्म ते उदयात आलेलं आहे. उदयात मिथ्यात्व कर्म ही द्रव्य कर्माची प्रकृती आणि या मिथ्यात्व नामक द्रव्य कर्माच्या उदयानी जीवाला मिथ्या दृष्टी केले असे जर मानले तर तुमच्या मते खरोखर अचेतन अशी कर्म प्रकृती जीवाच्या मिथ्यात्व परिणामाचा करता ठरली. याचा अर्थ सरळ सरळ झाला की या द्रव्य कर्माच्या मिथ्यात्व कर्माच्या उदयानी जीवाला मिथ्या दृष्टी केले. म्हणजे जीवाला जे मिथ्या दृष्टी केले त्याचा करता हा द्रव्य कर्म झाला. एक पहिली मान्यता. अथवा हा जीवच पुद्गल द्रव्याच्या मिथ्यात्वाला करतो. आता उलट घेतलं की जीवानी परिणाम झाला, जीवाचा परिणाम झाला आणि जीवाच्या परिणामानी मिथ्यात्व कर्माला केलं. म्हणजे जीव कर्म करणार, भाव कर्म करणार, मिथ्यात्व त्याच्या जीवनात असणार आहे आणि या मिथ्यात्वामुळे जे द्रव्य कर्म आहे ते मिथ्यात्व रूप झालं, त्याला केलं. असा जर मिथ्यात्वाचा करतो असे जर मानल्यानी पुद्गल द्रव्यच मिथ्या दृष्टी सिद्ध होईल. मग काय झालं, जीवानी पुद्गल द्रव्याला मिथ्या स्वरूप केलं. म्हणजे काय झालं, हे जे अचेतन पुद्गल द्रव्य आहे हे मिथ्या स्वरूप परिणमलं, मिथ्या स्वरूप झालं असा त्याचा दुसरा अर्थ. दुसऱ्या तऱ्हेने म्हणजे दोन शक्यता सांगितल्या, त्याच्यामधली ही दुसरी शक्यता. तिसरी सांगितली जीव मिथ्या दृष्टी सिद्ध आणि जीव मिथ्या दृष्टी सिद्ध होत नाही. आता अथवा असे मानले की जीव आणि प्रकृती हे दोघं पुद्गल द्रव्याला मिथ्यात्व भावरूप करतात. ठीक आहे, आम्ही असं म्हणतो की जीव आणि कर्म मिळून जीवाला मिथ्या दृष्टी केलं, पुद्गल द्रव्याला मिथ्या दृष्टी केलं. तर त्यामुळे या दोहोंकडून केलेल्या त्या कर्माचं फल दोघही भोगतात असे मानावे लागेल. जर आम्ही म्हटलं जीव आणि प्रकृती हे दोघं पुद्गल द्रव्याला मिथ्यात्व रूप करतात, भावरूप करतात, तर त्यामुळे त्या दोहोंकडून केलेल्या त्या कर्माचं फळ दोघही भोगतात. म्हणजे जीवालाही ते भोगावं लागतं आणि कर्मालाही ते भोगावं लागतं. अशा प्रकारची तिथे आपत्ती येईल. अथवा असे मानले की पुद्गल द्रव्यास मिथ्यात्व भावरूप न प्रकृती करते न जीव करतो. आणि चौथी शक्यता न त्याला प्रकृती करते न त्याला जीव करतो असं जर मानलं तर पुद्गल द्रव्य स्वभावानेच मिथ्यात्व रूप सिद्ध होईल. आणि असे मानणे तर हे खरोखर मिथ्या नाही का? अशा तऱ्हेने हे चार प्रश्न या ठिकाणी उपस्थित करून आचार्यांनी जणू काही उभयापत्ती हे असं मांडलं तर अशा प्रकारचा दोष येतो हे त्या ठिकाणी दोषारोपण करून किंवा दोष कसा येतो हे दाखवून आम्हाला तसं मांडता येत नाही हे सिद्ध करून हे सांगितलं की आपापल्यामुळेच आपापलं परिणमन होतं, एकामुळे दुसऱ्याचं परिणमन होत नाही. म्हणून ह्या चार शक्यता या ठिकाणी उपस्थित केल्या. टीका पहा. मिथ्यात्व आदी भाव कर्माचा करता जीवच आहे. कारण आम्ही बघितलं जरी आचार्यांची शुद्ध द्रव्यार्थिक नयाची दृष्टी असली तरी त्या मताचा एकांत कुणी करून सर्वथा मी राग कर्मानी म्हणजे भाव कर्मानी रहित आहे असं एकांताने जर तो मानेल तर त्या ठिकाणी तोही वस्तू स्वभावाला समजू शकत नाही हे आचार्यांना ज्ञात आहे. आणि म्हणूनच आचार्यांनी सांगितलं की मिथ्यात्व आदी भाव कर्माचा करता जीवच आहे. हा अज्ञानी जीव जो भाव कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो आहे हा असा अज्ञानी जीव त्या भाव कर्माचा करता आहे. कारण
जर त्याला अचेतन कर्म प्रकृतीचं कार्य मांडलं, जर या भावकर्माला भावकर्म का झालं ते अचेतन कर्म प्रकृतीमुळे झालं असं जर मांडलं, तर त्या भावकर्मास देखील अचेतनपणा प्राप्त होईल. कारण जसं उपादान तसं कार्य. जर मिथ्यात्व कर्म अचेतन आहे, तर जीवाचे रागद्वेषादी भाव पण अचेतन सिद्ध झाले आणि म्हणून भाव कर्म देखील अचेतनपणाला प्राप्त होईल. आपल्याच मिथ्यात्वादी भावकर्माचा करता स्वयं जीवच आहे आणि म्हणून हेच मानणं संयुक्तिक आहे की त्याचा जो मिथ्यात्व रूप परिणाम होतो आहे, त्या भावकर्माचा करता तो स्वयं जीवच आहे. जर जीवाने पुद्गल द्रव्याच्या मिथ्यात्वादी भावकर्मास केले असे मानावे, तर पुद्गल द्रव्यास चेतनपणा मानण्याचा प्रसंग येतो. मग पुद्गल द्रव्याला आम्हाला चेतन मानावं लागेल. तसेच जीव आणि प्रकृती हे मिथ्यात्वादी भावकर्माचे दोन करते नाही. जीवामुळे पण भावकर्म होतो आहे आणि प्रकृतीमुळे पण होतो आहे. म्हणजे आम्हाला त्या भावकर्माचा करता जीवाला पण मानावं लागेल आणि पुद्गलाला पण मानावं लागेल. म्हणजे एक परिणाम आणि दोन करते अशा तऱ्हेचा प्रसंग येईल. आणि असे मांडले तर जीवाप्रमाणे अचेतन प्रकृतीला त्याचे फळ भोगण्याचा प्रसंग येईल. आणि जर जीवाचंही भावकर्म करता आहे आणि द्रव्यकर्म पण करता आहे असं जर मानलं, तर त्याचं फळ देखील जीवाला पण भोगावं लागेल आणि कर्म प्रकृतीला पण भोगावं लागेल. हे दोघही अकर्ते देखील हे दोघेही अकर्ते देखील नाहीत. कारण असे मानले तर पुद्गल द्रव्याला स्वभावतःच मिथ्यात्वादी भावांचा प्रसंग उडवेल. आणि जर हे दोघही अकर्ते नाही, न पुद्गल कर्म करतो आणि न प्रकृती करते, जीव करतो असं जर मांडलं, तर पुद्गल द्रव्याला स्वभावतःच मिथ्यात्वादी भावाचा प्रसंग उडवेल. तर आम्हाला मानावं लागेल की जे पुद्गल द्रव्य आहे, हे पुद्गल द्रव्य आपल्या स्वभावानेच मिथ्यात्वादी भावाला देखील प्राप्त होतं. आणि म्हणून जीव आपल्या मिथ्यात्वादी भावकर्माचा करता आहे आणि भावकर्म हे त्याचं कार्य आहे हे सिद्ध होतं. या गाथांमध्ये हे सिद्ध केलं आहे की भावकर्माचा करता जीवच आहे. यावरून असे समजावे की परमार्थाने एक द्रव्य अन्य द्रव्याच्या परिणामाचा करता नाही. म्हणजे निश्चय आम्हाला समजायचा आहे आणि निश्चय समजल्यानंतर आमची व्यवहाराची भाषा जी असणार आहे ही सुसंगत असणार आहे. आम्हाला निश्चयच माहिती नाही आणि आम्ही केवळ व्यवहाराने जे कथन केलं त्यालाच जर परमार्थ समजून बसलो, तर आमची जीवनामध्ये चूक होणार आहे. वास्तविक व्यवहारने जे कथन करणार आहे ते निश्चयाला दाखविण्यासाठीच त्याचं कथन असणार आहे. त्याचा आशय आम्हाला समजून घ्यायचा आहे. पण निश्चयाचं कथन, व्यवहाराचं कथन जसंच्या तसं शाब्दिक रूपाने आम्हाला स्वीकारता येत नाही. त्याचं प्रयोजन योग्य आहे, पण त्याचे शब्द जे आहे ते तसेच्या तसे आम्हाला स्वीकारता येत नाही. आणि व्यवहाराच्या माध्यमातूनच आचार्य परमार्थ दाखवू शकतात. निश्चयाचं कथन व्यवहाराशिवाय करू शकत नाही आणि म्हणून त्यांना भाषा तशीच घ्यावी लागेल. पण ती भाषा मला सोडायची आहे, कारण व्यवहार नय हा प्रतिषेध्य आहे आणि निश्चय नय हा प्रतिषेधक आहे. म्हणून समजायचं पुरता आम्हाला व्यवहार नयाची भाषा आहे, पण त्याच्यातून आम्हाला निश्चयाप्रतच जायचं आहे. म्हणून परमार्थाने हेच समजायचंय आम्हाला की एक द्रव्य अन्य द्रव्याच्या परिणामाचा करता नाही. म्हणून जे चेतन जीवाचे परिणाम आहे त्याचा करता चेतन जीवच आहे. त्या जीवाला अज्ञानाने मिथ्यात्व आदी भावरूप परिणाम होतात आणि ते चेतनच आहे, जड नाही. अशुद्ध नयाने त्या विकारी भावकर्ममय परिणामांना
चिदाभासी म्हटल्या जातात. चित्तचा आभास निर्माण करणारे असे ते अशुद्ध निश्चयाने हे विकारी रागद्वेषादी परिणाम म्हणतात. म्हणून चेतन कर्माचा करता चेतन द्रव्यच आहे, हा परमार्थ आहे, हा निश्चय आहे. येथे अभेद दृष्टीने तर जीव शुद्ध चेतना मात्र आहे. परंतु कर्माच्या निमित्ताने जेव्हा तो अज्ञान भावरूप परिणमित होतो तेव्हा त्या परिणामांनी युक्त होतो. पण ज्या वेळेला जो परिणाम ज्या समयात जीवाचा होणार आहे त्या समयात तो परिणाम त्या जीवाशी तन्मात्र आहे. त्याला कादाचित्म तादात्म्य म्हटलं, पण आहे तो तादात्म्य रूपच. आणि म्हणून त्या अज्ञान भावाचा करता देखील तो जीवच असणार आहे. आणि जो परिणाम ज्या समयात होतो आहे त्याचा करता तो जीवच आहे. तेव्हा परिणाम आणि परिणामी यांच्या भेददृष्टीमध्ये आपल्या अज्ञान भावरूप भावांचा करता जीवच आहे. अभेद दृष्टीने तर करता कर्म संबंधच नाही. शुद्ध चेतना मात्र जीव आहे. याप्रमाणे असे यथार्थ समजावे की चेतन कर्माचा करता चेतनच आहे. यावर उद्याला आपण परत थोडं डिस्कशन करून पुढे जाऊ. आज आपण इथे थांबतोय. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सर्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. ताई, हा, एक विचारू का? हो. एवढी सगळं ज्ञानी अज्ञानी भावकर्म द्रव्यकर्म एवढा सारा काथ्याकूट करण्यापेक्षा तुषमाश भिन्न एवढी श्रद्धा ठेवली तर आपला फायदा होईल ना. हो, तेवढं त्यांनी तर आहेच फायदा, पण हा. ती श्रद्धा निर्माण करण्यासाठी आम्हाला हा. एवढा प्रपंच करावा लागतो. कारण अनादिकालाचा जो संस्कार आहे तो एवढ्या लवकर पुसल्या जात नाही. हा, पण मग म्हणून श्रद्धा आम्हाला तर हे सगळं बसत नाही ना. श्रद्धा नाही. हा, वाचल्यानंतर आमची श्रद्धा दृढ होते. त्या दृष्टीने आम्ही विचार करतो. आणि नुसतं आम्हाला सांगितलं की आत्मा भिन्न आणि शरीर भिन्न, हा. तर आम्ही त्याच्यावर फार काय टिकू शकत नाही. हो. म्हणून आम्हाला हे सगळं वाचणं आणि तशा प्रकारे चिंतन करणं, चिंतनाचे बिंदू आचार्यांनी दिले. शेवटी त्या आचार्यांनी समयसार 6व्या आणि 7व्या गाथेतच सांगितला. हो. 2 गाथा जरी आमच्या हृदयात बसल्या तरी आम्हाला काहीही वाचायचं गरज नाही. किंवा लाख बात की बात यह कोटी ग्रंथ का सार, आत्म अनुभव करो. पण आत्म्याच्या अनुभवासाठी हा सगळा प्रपंच आहे. ठीक आहे. हो, ठीक आहे.